आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर जोडले गेलेत फोन लाईनवर। सर, स्वागत तुमचं TV9 मध्ये। आता ज्या काही महाराष्ट्रामध्ये नमस्कार। घडामोडी सुरू आहेत, म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांनी तर ते आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत असं कळतं। गिरीश महाजन यांचं नाव इथे चर्चेत आहे उपमुख्यमंत्री पदासाठी। कसं पाहता याकडे? काय नेमक्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतायत? नाही, देवेंद्र फडणवीसांची काही स्वतःच्या इच्छेची काही म्हणजे मला वाटत नाही की त्यांची अहमियत त्या इच्छेची अहमियत आहे। ते ठाम आहेत, पण उद्या जर नरेंद्र मोदींनी जर त्यांना सांगितलं की तुम्ही आता राजीनामा वापस घ्या तर त्यांना घ्यावं लागेल। ते या बाबतीत सुद्धा ठाम होते की उपमुख्यमंत्री बनणार नाही। जेव्हा त्यांनी दिल्लीवर आल्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित केलं एकनाथ शिंदेंचं आणि सांगितलं आम्ही बाहेरनं समर्थन देऊ, आणि जेव्हा त्यांना जे.पी. नड्डांनी सांगितलं की तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे तेव्हा ते म्हणाले मी नाही होणार। पण मग मोदींचा फोन आला तर मग उपमुख्यमंत्री झाले। सध्या भाजपामध्ये कोणीही व्यक्ती आपला निर्णय स्वतः निर्णयावर ठाम राहू शकत नाही। सगळे निर्णय दिल्लीचे आहेत, आणि मग यांनी जर निर्णय घेतला तर मग उत्तर प्रदेशमध्ये कोणी सगळ्या सीट वाटल्या, आणि मग देवेंद्र फडणवीस जर स्वतः निर्णय घेतात तर त्या देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की सगळ्या तिकिटांचं वाटप त्यांनीच केलं। तेव्हा नवनीत राणाबद्दल अमरावतीमधनं लोक भेटायला गेली, बीजेपीचं पूर्ण डेलिगेशन त्यांच्याकडे की तुम्ही साहेब नवनीत राणांना तिकीट नका देऊ, तर ते म्हणाले की वरनं आदेश आलेला आहे। त्यामुळे सगळ्यांना माहित आहे की भाजपामध्ये आपल्या महाराष्ट्रात 17 जवळजवळ सभा घेतल्या पंतप्रधानांनी, त्यात फक्त 3 ठिकाणी उमेदवार निवडून आले, 14 ठिकाणी फेल झालेत उमेदवार। या घाटकोपरमध्ये रोड शो केला तिथे 28,000 गड्डा झाला, आणि जे 3 उमेदवार जिंकून आले ते पण पंतप्रधानांच्या रॅलीमुळे नसून स्वतःच्या स्वयंभू आहेत ते। त्यामुळे मग रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असली तर मोदीची गॅरंटी आणि मोदीचंच नाव चालू होतं। मोदी रिस्पॉन्सिबल आहेत मग तसं पाहिलं तर महाराष्ट्रात। त्यामुळे हे सगळं आता हे नाटकाचं काही दिवस मंचन चालेल, आणि हा प्रेशर हे बेसिकली देवेंद्र फडणवीसच्या थ्रू हे प्रेशर युपीमध्ये टाकतायत। त्यांना राजीनामा पाहिजे त्या आदित्यनाथ योगींचा, हे राजीनामा द्यायला तयार नाही। त्यामुळे भाई महाराष्ट्रात सर्वात मोठं महाराष्ट्र आणि युपी आज 2 ठिकाणी बीजेपीचं पाणीपत आहे। तेव्हा महाराष्ट्रात जर त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर मग मुख्यमंत्र्यांनी इथं का देऊ नये अशी थेरी उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे। पण योगी पण म्हणतात की मी तिकीट वाटतेच नाही, माझं तर काही रोलच नव्हतं या इलेक्शन मध्ये, त्यामुळे मी कशाला दिली। त्यामुळे आता ही थोड्या बातम्यांचं आता हे आहे, मला नाही वाटत की हे उपमुख्यमंत्री पदावरनं, आणि मला वाटतं तसं पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी त्या पार्टीच्या संघटनेची वाट लावली। आता पुन्हा ती संघटना कशी बांधणार? एकनाथ खडसेंपासून सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात कोणाचा हात होता? शेवटी त्या एकनाथ खडसेंनी उत्तर महाराष्ट्रात वाचवले। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फक्त पोझिशनिंग आहे असं मला वाटतं। काही दिवसांनी ते पंतप्रधान झाले, तिकडे नरेंद्र मोदींचा मोठा सोहळा होणार, मग त्यानंतर मंत्रालय वाचले जाणार, आणि मग महाराष्ट्रात आपलं शांती राहणार, आणि मग हे उपमुख्यमंत्री राहणार असं मला वाटतं। जी, नक्कीच। धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आपल्याशी बोलत होते, आणि काही मुद्दे यातले पाहूयात। उपमुख्यमंत्रीपदी गिरीश महाजन यांची शक्यता आहे। देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम आहेत, आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासाठी नव्या नावाची चर्चा। उपमुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांचं नाव सध्या भाजपमध्ये आघाडीवर आहे। गृहमंत्री पदही गिरीश महाजन यांना मिळणार का, हा मात्र प्रश्न आहे। भाजपमधील संकटमोचक अशी गिरीश महाजन यांची ओळख आहे।